तर हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर बघा, आज आपली छान अशी सकाळ झालेली होती. आज होता गुरुवार, त्याच्यामुळे मी जरा लवकरच उठले होते. आता मुलांच्या शाळांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी 7लाच उठते. पण आज गुरुवार असल्यामुळे जरा देवपूजा करायला वगैरे उशीर होतो, म्हणून मी आज 6 वाजताच उठले होते. आणि उठून वगैरे माझं झाडून सडा रांगोळी सर्व काही आवरलं होतं. आणि अंघोळ झाल्यानंतर मी पहिला घेतली देवपूजा करायला. आणि इथे बघा, मी स्वामी समर्थांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत आणि मूर्ती घेऊन त्यांना पाण्याचा अभिषेक केला. मी अभिषेक केला आणि नंतर स्वच्छ पुसून वगैरे ते देवघरात आपल्या मांडत आहे. देवघरात वगैरे मांडत आहे. तर आपलं देवघर आहे ना, ते छोटंसंच आहे. मी खुर्चीवरती काय म्हणतात त्याला, टेबलचं हे पट्टी हातरली आणि तिथेच आपलं देवघर मी तयार केलं आहे. जर माझं काही चुकत असेल तर तिथे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझा हा आपला पहिला व्लॉग आहे, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर बघा, इथे मी छान असं अंथरूण वगैरे घेतलेलं आहे आणि स्वामी समर्थांची मूर्ती तिथे ठेवलेली आहे. छान असं वरती स्वामी समर्थ महाराज ठेवलेले आहेत. आणि ते झाड आहे ना वटवृक्षाचं, ते आपण अक्कलकोटला गेल्यानंतर आणलेलं होतं. आणि तिथे बघा, मी गाद्या ठेवत होते साईडला, तर त्या गाद्या बसतच नव्हत्या. पेस थोडा लहान आहे, तर ते पडतच होतं 3 वेळा. आणि नंतर ह्या स्वामी समर्थांच्या वटवृक्षांना लाईट आहे, इतकं छान दिसतं लाईट लावल्यानंतर. तर बघा, मी ती पहिला अगोदर लाईट लावून घेतली आणि नंतर छोटी मूर्ती आहे ना, ती आपण सर्वात अगोदर छोटी मूर्ती आणली होती अक्कलकोटला गेल्यावर पहिल्यांदाच. तर ती मूर्ती आणि नंतर मी नेक्स्ट टाईमला ना अक्कलकोटला गेले, तर तेव्हा आणलं हे वटवृक्षाचं झाड. तर मी वटवृक्षाचं झाडच फक्त आणणार होते, पण तिथे म्हटले की वटवृक्षाचं झाड तुम्हाला मिळत नाही आहे तसंच. ते बोलले की वटवृक्षाचं झाड फक्त घेता येत नाही, त्याच्यासोबत स्वामी समर्थांची मूर्ती देखील घ्यावीच लागते. पण माझं असं मत होतं की एक मूर्ती आहेच घरी, तर दुसरी कशाला घ्यावी, म्हणून मी घेत नव्हते. पण ते बोलले की घ्यावंच लागतं याच्यासोबत, त्यांना तसं परवडत नाही आहे वगैरे. मग त्याच्यामुळे मी काय केलं, वटवृक्षाचं झाड आणि स्वामी समर्थांना परत घेतलं. आणि ही लहानशी मूर्ती आहे, तीसुद्धा मी तिथेच ठेवली आहे. त्याच्यामुळे 2 मूर्त्या झालेल्या आहेत. तर 2 मूर्त्या चालतात का आपल्या मंदिरामध्ये? एकाच देवाच्या 2 मूर्त्या चालतात का, ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघा, इथे चालली आहे आपली देवपूजा वगैरे. मी देवपूजे साहित्य जे सगळं आहे ते घासून वगैरे छान असं घेतलं होतं. आणि मी इथे दिवा लावत होते आणि दिवा लावला, अष्टगंध वगैरे लावला होता. आणि जो अष्टगंध आहे ना, तो सुद्धा मी अक्कलकोटवरूनच आणलेला आहे. इतका सुगंधी वास येतो त्या अष्टगंधाचा, तर एकदम छान अशा आणि प्रसन्न असं वाटतंय की ते अष्टगंध लावल्यानंतर. आणि त्याचा वाससुद्धा खूप वेळ जात नाही. आणि नंतर मी गणपती बाप्पांची म्हणजेच आपली सुपारी ठेवली होती ना, तिथेच मी हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर दिवा वगैरे लावून घेतला. तर तुम्ही अशीच पूजा करता का? आणि तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात का? स्वामींची पूजा तुम्ही करता का? मी तर स्वामींची पूजा वगैरे करतेच, पण तुम्हीसुद्धा आहात का, ते नक्कीच सांगा स्वामींचे भक्त. आणि इथे बघा, मी हा नारळ तांब्यावरती ठेवत आहे. आणि कसं सांगू का, हा जो नारळ आहे ना, मी देवीच्या मंदिरात गेले होते, तर तिथे मला ना हा नारळ ओटीमध्ये घातला होता. तर मी इथे तांब्यावरती किंवा कलशावरती ठेवावा असं मला वाटलं, पण तो नारळ आहे ना, तो तांब्यावरती बसतच नव्हता, म्हणून मी तो परत साईडला काढून ठेवला. तर त्या नारळाचं काय करायचं? आपल्या ओटीला नारळ दिलेला असतो ना, तर त्या नारळाचं नक्की काय करायचं असं तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहीत नव्हतं, म्हणून मी ठेवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरती बसलंच नाही, म्हणून मी परत साईडला ठेवून दिला तो नारळ. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, नक्कीच लाईक करत जा प्लीज. आणि इथे बघा, मी धूप लावत होते आणि धूप लावत होते. आणि धूप लावल्यानंतर जो वास येत होता आणि जी पॉझिटिव्हिटी फील होत होती बघा, तो धूप हे करताना ना, असं वाटत होते की साक्षात स्वामी समर्थ महाराज ना आपल्यावरती प्रसन्न आहेत का काय, असं तिथे दिसत होतं. तर बघा, अशी आपली छान अशी पूजा झालेली आहे आणि आपली सकाळची मॉर्निंग अशी झालेली आहे. तर किती छान वाटत आहे. स्वामींना हार जर घातला ना फोटोंना, तर असं वाटतं की स्वामी समर्थ महाराज साक्षात धावून आलेले आहेत. कसं वाटते आपली पूजा. आणि इथे माझ्या सकाळचं हे बघा, रांगोळी आणि दिवा वगैरे लावलेला होता. आणि देवपूजा झाल्यानंतर मस्तपैकी असं मी चहा घेतला. आणि इकडे मी लावलं होतं इडलीसाठी मसुरीची डाळ आपल्याला ह्याला सांबारसाठी, आणि इकडे इडलीसुद्धा लावली होती आणि इकडे चटणीसुद्धा मी करून घेतलेली होती. तर चला मस्तपैकी चहा पिऊयात. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगत चला. तर चला, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.
तोपर्यंत बाय.